तुम्हाला पण प्रेग्नन्सी राहत नाहीये का? बरं, प्रेग्नन्सी न राहण्याचे खूप सारे काही कारण आहेत, पण मी त्याच्यापैकी एक महत्त्वाचं कारण सांगते. महिलांमध्ये एक क्वालिटी खराब होत असल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. बरं, एक क्वालिटी खराब आहे हे कशावरून ओळखा? काय लक्षणे असतात? पहिलं आहे, वय तुमचं 35पेक्षा जास्त असेल तरी पण एक कारण असू शकतं, कारण की वय वाढल्यामुळे अंड्यांची किंवा एग्सची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. दुसरं कारण आहे, गर्भधारणा व्हायला उशीर होणे. म्हणजे तुमचं वय 35पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही वर्ष किंवा 6 महिने प्रयत्न करताय आणि गर्भधारणा होत नाही, तरी पण एक क्वालिटी खराब आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. आता तिसरं कारण आहे, वारंवार गर्भपात होणे म्हणजे अबॉर्शन होणे. ह्याच्यावरून हे लक्षात येतं की खूप वेळा अबॉर्शन झाल्यामुळे अंड्याची गुणवत्ता किंवा एग्सची क्वालिटी कमी असल्यामुळे पण प्रेग्नन्सी व्यवस्थित वाढत नाही किंवा भ्रूण व्यवस्थित विकसित होत नाही. आणि चौथं आहे, AMH कमी असणे किंवा फर्टिलिटी टेस्टमध्ये दिसून येतं AMHची लेवल कशी आहे. AMH जर कमी असेल तर हे तुम्हाला तपासण्यामध्ये ओळखू येतं. AMH चांगलं असणे हे खूप गरजेचं आहे, कारण की AMH वर ओळखू येतं गुणवत्ता, क्वालिटी एग्सची. आणि पाचवं आहे, धूम्रपान किंवा लठ्ठपणा आणि काही वैद्यकीय आजार असणे, जसे हार्मोनल इम्बॅलेन्स किंवा डायबिटीज असणे, याच्यामुळे पण एक क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो. बरं, एक क्वालिटी हा फक्त एक लक्षणावरून समजता येत नाही प्रेग्नन्सी राहते का नाही. त्याच्यासाठी योग्य तपासण्या, स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे हे महत्त्वाचे आहे. त्याच्यावरून कळतं की तुमच्या प्रेग्नन्सी राहण्याला काय कारण आहे, का उशीर होतोय हे. थँक्यू.